अकोला जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दातवी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेविका माधुरी कल्याणसिंग दाभेकर यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी दिनांक 14 जुलै 2025 रोजी हा निर्णय घेतला। 10 डिसेंबर 2007 मध्ये ग्रामसेविका म्हणून मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये माधुरी कल्याणसिंग दाभेकर या रुजू झाल्या होत्या। राजुरा घाटे येथे ग्रामसेविकेचा पदभार स्वीकारला असताना 2012 मध्ये दोषारोप सिद्ध झाल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। दरम्यान त्यांची बदली बार्शी टाकळी पंचायत समितीमध्ये करण्यात आली। तेथे 2016 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं। असं असताना पुन्हा मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये बदली करण्यात आली। 5 वर्षांचा कालावधी जात नाही तोच पुन्हा 2021 मध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली। यानंतर त्यांना अकोला मुख्यालय पाठवण्यात आलं। तिथून पुन्हा बार्शी टाकळी येथे बदली करण्यात आली। तिथे पुन्हा 2024 मध्ये निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावं लागलं। त्यानंतर मूर्तिजापूर पंचायत समितीत बदली करण्यात आली। त्या दरम्यान आतापर्यंत विविध ग्रामपंचायतमध्ये केलेल्या अपहाराची चौकशी सुरू करण्यात आली। त्यात ग्रामसेविका माधुरी कल्याणसिंग दाभेकर या दोषी आढळून त्यांनी 25,11,318 रुपयांचा अपहार केल्याचं सिद्ध झालं। दाभेकर यांच्यावर तब्बल 25 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप होता। या प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात आली होती। चौकशी अधिकारी तसेच कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी सादर केलेल्या अंतिम अहवालात 9 पैकी 3 आरोप पूर्णतः सिद्ध तर 3 आरोप अंशतः सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले। या अनुषंगानं त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। मात्र त्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक न ठरल्यानं महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम 1964 अंतर्गत त्यांची बडतर्फी निश्चित करण्यात आली आहे। या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपहार केलेली 25,11,318 रुपयांची रक्कमही ग्रामसेविकेकडून वसूल करण्याचे आदेश दिले असून ही वसुली ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार केली जाणार आहे। या कारवाईमुळे अन्य कर्मचाऱ्यांना इशारा मिळेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांमधून होत आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोला।